एका छोट्याशा गावात परी नावाची मुलगी राहत होती. लहानपणीच तिच्या आईवडिलांचं छत्र तिच्या डोक्यावरून निघून गेलं होतं. घर नव्हतं, आधार नव्हता आणि जवळची माणसंही फार नव्हती. लोकांच्या घरी भांडी घासणं, झाडू मारणं, कपडे धुणं हेच तिचं रोजचं आयुष्य होतं. सकाळी काम आणि रात्री अभ्यास. खूप वेळा ती थकून जायची, पण तिच्या डोळ्यात एक स्वप्न होतं. एक दिवस स्वतःच्या पायावर उभं राहायचं. गावातील काही लोक तिला कमी लेखायचे. कोणी म्हणायचं, गरीब मुलीची स्वप्न एवढी मोठी नसतात. तर कोणी हसायचं. पण परी शांत राहायची, कारण तिला माहीत होतं, उत्तर शब्दांनी नाही तर यशाने द्यायचं असतं. एक दिवस असा आला. दिवसभर काम करून ती रात्री अभ्यास करत होती. घरात लाईट नव्हती, म्हणून ती रस्त्याच्या दिव्याखाली बसून अभ्यास करायची. तिच्या हाताला भांड्यांच्या जखमा होत्या, पण मनात जिद्द होती. काही वर्षांनी त्याच परीने मोठं शिक्षण पूर्ण केलं, नोकरी मिळवली, स्वतःचं छोटंसं घर घेतलं. त्या दिवशी ती घराच्या दारात उभी राहून रडत होती. दुःखाने नाही, तर स्वतःवर अभिमान वाटत होता म्हणून. कारण जिच्याकडे काहीच नव्हतं, तिने स्वतःचं स्वतः आयुष्य घडवलं होतं. आणि त्या दिवशी परीला आयुष्य जगण्याचा खरा मंत्र समजला. परिस्थिती गरीब असली तरी स्वप्न गरीब नसावीत. ज्यांच्याकडे आधार नसतो ना, तेच लोक एक दिवस स्वतः दुसऱ्यांचा आधार बनतात. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.